सविताच किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी रेसिपी वगैरे काय दाखवणार नाही. रोज आपण रेसिपी करतो. आज काहीतरी वेगळं दाखवणार आहे तुम्हाला मी, जे आपल्याला शिकायला सुद्धा भेटेल आणि नवीन काहीतरी पाहायला सुद्धा भेटेल. तर आता थंडी सुरू झाली आहे. त्या थंडीतून आपल्याला खूप अशी थंडी लागते. 2-3 अशा गोधड्या घेतो, ब्लँकेट घेतो अंगावरती, का तर आपल्याला थंडी लागू नये म्हणून. पंखा मात्र फास्ट पाहिजे. जुने झालेले कपडे जे कॉटनचे कपडे असतात, त्या जुन्या कपड्यापासून किंवा जुनी झालेली साडी किंवा कॉटनची साडी असेल किंवा नऊवारी साडी किंवा दहावारी साडी, ह्या साडीपासूनच तुम्हाला मस्त अशी मोठी गोधडी कशी शिवतात आणि जुने कपड्यांचा वापर आपण योग्य ठिकाणी कसं केला पाहिजे. कारण की आपण काय करतो, जुने कपडे झाले की फेकून देतो किंवा जर व्यवस्थित असेल तर आपण आश्रममध्ये देतो. पण योग्य व्यवस्थित असेल तर द्यावे. एकदमच देण्याच्या लायकीचे नसतील ते कपडे मी म्हणेन तर देऊच नाही. मला तर थोडीफार येते गोधडी शिवता, पण त्यांच्यासोबत बसायचं म्हटलं गोधडी शिवायला तर त्यांची बरोबरी नाही मी करू शकत. कारण की त्या गोधडी शिवायला, आई आमच्या गोधडी शिवायला खूप एक्सपर्ट आहेत. 80 वर्षामध्ये सुद्धा त्या गोधडी शिवतात. विचार करा, आपण 2 तास जरी एका ठिकाणी बसलो तर पाय दुखतात, कमर दुखते किंवा पायाला मुंग्या येतात. त्या 2-3 तास एका जागेवर बसून, एका जागेमध्ये गोधडी जशी असेल त्याप्रमाणे त्या गोल फिरून त्या गोधडी शिवतात आणि 2-3 दिवसामध्ये त्या गोधडी शिवून मोकळ्या होतात. स्टार्टिंग पासून एंड पर्यंत आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि हो, तुम्ही माझ्या अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पटकन. माझ्या सबस्क्राईब तुम्ही ओळखताच, आता ओळख करून द्यायची गरज नाही. तर गोधडी कशी शिवतात ते बघूया. लेट्स गो. गोधडीची आई सुरुवात कशी करायची? ही नऊवारी साडी आहे. नऊवारी साडी हा. बघा, नऊवारी साडीपासून हा. शिवणार आहे. जुनी आहे की नवीन आहे? हिला धुवून इस्त्री करून कडक करून ठेवले. अच्छा. आणि त्याचा काठ पण दाखवा. आणि हे बघ, जेवढी आपल्याला पाहिजे गोधडी हा. तेवढीचीच जोड करून शिवायची. ही बघ मी शिवले. हे मध्ये डिझाईन आली ना गोधडीची. ही डिझाईन मध्ये आहे. आता हिला पण हा पूर्ण प्युअर कॉटन नाही, मग कसं करणार? गोधडीला शिवूप आली पाहिजे. आली पाहिजे, चांगली आहे ना. बघ आता आतमध्ये काय टाकते. कशी करायची सुरुवात गोधडीला? धर तिकडं. हातरायची पहिली. हा, पहिली हातरायची. पातळ गोधडी सहावारी पाहिजे. साडी आहे, जुनी झाली. पहिली चादर हातरायची. ही प्लास्टिक आहे ना, कॉटन आहे ना. हे तिकडे वळून, हे तिकडे वळ, खालचं वळ. तर आपण ही एक 6वारी साडी आहे. थंडीतून ऊब आली पाहिजे गोधडीला. पहिली साडी अंतरले, त्याच्यावरती बेडशीट, त्यानंतर साडी, 6वारी साडी. आता अजून 2-3 कपडे उरलेत, ते सुद्धा आता वरती अंतरणार आणि असं जाड अशी गोधडी तयार करणार आई. तर किती दिवस लागतील गोधडी शिवायला आपल्याला? 2 दिवसामध्ये पुरी. 2-3 दिवसात? उद्या बहुतेक उद्याच मी पुरी करणार. राहिली सोली परवाच्या दिवशी. आता ह्या काय, ह्या पण वरती अंतरूया ना, मग वरती जॉईन कसं करणार? बरोबर, मी करते. मशीनचा तर वापर नाही हे आपण मला केला. दिलंय. साडी तुम्ही जॉईन हाताने केलात ना? हाताने काठ एकत्र हाताने जॉईन केलात ना? केलं. मशीनचा वापर न करता जॉईन केली साडी. आणि आता परत बेडशीट घेतली आईने. गावाला कसं करता तुम्ही? गावाला बायका येतात की नाही? लेडीज येतात की मी नाही? एकटी आणि तू घेतलं तर मी एकटीच. तर खरं तर ही जी गोधडी आहे शिवतायत, हे आमच्या ताईनं देणार आहेत, सुरेखा ताईला. माझ्यासाठी मी जुने ठेवले आहेत कपडे, त्या कपड्यापासून आई वेगळी गोधडी शिवणार. पण आता ही आहे ताईंची गोधडी. या बाजून फोल्ड करायचंय ना, तिकडे वळली ना मी. कशी असं फोल्ड करायचं. बरोबर मी करते. इथे थोडंसं आतून फोल्ड झालं. आलं काढ, ही काढ अशी मधून त्या बाजूने इथे पण, आणि असं मध्ये, आणि इथून असं कट करणार. कट केल्यानंतर हे असं घेणार आणि असं फोल्ड करून. धागा वेगळ्या कलरचा आहे. आपल्याला पाहिजे सफेद लावायचा, पाहिजे हौसा हा लावायचा. कलरवाला धागा नाही, गोधडीचाच धागा आहे ना. धागा वगैरे किती कलरचे असतात धागे. फोल्ड करून तुम्ही शिलाई मारत येणार ना हाताने. त्यासाठी पण असंच करणार ना तुम्ही? सगळ्या भोवतीने असेच फिरणार. चौफेर
आणि मध्ये मध्ये धागे मध्ये कसे मध्ये घेणार? मग असेच गोलच फिरणार चौकोनी. शिवीपर्यंत, शिवल्यावर मग बघ ना. आता तर सुरुवात झाली गोधडी शिवायला. अजून ती दुसरी बाजू पण फोल्ड करायचं आहे. नंतर हे आतमध्ये इकडे पण, आता हे बघा इकडे पण शिलाई मारायची हाताने. हे जे मेन आहेत ना, हे फोल्ड केलेले हे पहिला शिवून घेणार. हे शिवल्यानंतर हे घेणार. त्यानंतर मग तिथे आहे तिथे सुद्धा करणार फोल्ड आणि शिलाई. नंतर मग आतून असं जवळजवळ असे धागे मारत मारत चौकोनी आकार देत व्यवस्थित पूर्ण गोधडी शिवणार. फॅमिलीमध्ये कुणाकुणाला शिवून दिल्यात गोधडी? माझ्या सुनांना दिल्या, लेकीना दिल्या, नातीना दिल्या. माझ्याजवळ 45 गोधडी आता आहे. 45. 45. आता आम्ही गणपतीला आलेलो गावी तेव्हा बघितलं पेटाला भरलाय 45 गोधडी आता आहे माझ्याजवळ. कुणी सांगितलं गोधडी दे शिवून तर लगेच देतात शिवून. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला पाहायला भेटेल. आता उद्या बघूया आपण अर्धा व्हिडिओ. उद्या बघा. अर्धी गोधडी शिवलेली हा हा. असेल. फायनली आमच्या आईने 3 दिवस लागले ना. 3 दिवस. खरंच मस्त आई शिवल्या गोधडी. आता काय बाकी राहिले गोधडी? आता काही फक्त दोरे कापायचे आहेत. धागे साईडचे. हा, साईडचे दोरे कापले की झाल्या. 3 दिवस काय पूर्ण आहे, तशी शिवले 2 दिवसातच शिवते. आपल्याला 3 दिवस लागले. 3 दिवस मी फक्त सुईत धागा ओवायचं काम केलंय आणि फक्त प्रश्न विचारायचं काम केलं. बाकी सगळं आईने मेहनत घेतली गोधडी शिवायची. मस्त शिवली गोधडी खरंच. ताई आता तुम्ही विसरा, तुम्हाला नाही गोधडी भेटणार, ही माझी आता गोधडी झाली. तुम्ही नवीन शिवून घ्या आईकडून. छोटा पण गोधड्या शिवू शकतो ना बाळासाठी? बाळासाठी पण शिवायच्या. हे धागे आहेत ना, हे गोल शिवलेत. काय चौक पण शिवते. चौक पाडायचे, हे कोणावरून ह्या कोणावर जायचं आणि चौक पडतात ना त्याच्यातली पण शिवायची. आणि ब्लँकेट, जुनी झालेली ब्लँकेट, जी पातळ बघा ब्लँकेट असतात, ब्लँकेट मध्ये प्रकार असतात. जाड ब्लँकेट असते, पातळ असते. ती पातळ ब्लँकेट आणि समजा जुनी झालेली बेडशीट असेल त्या जर एकत्र करून ती पण नवीन जाड ब्लँकेट आपण तयार करू शकतो. अशा शिवायच्या की साईडने आपली शिलाई मारायची? ती तुम्हाला जशी पाहिजे अशी साईडनी पाहिजे किंवा चौकोनी आपल्याला असं कोण पाडून पाहिजे, नक्षीची पाहिजे तरी पण मी शिवते. माझ्याकडे आहे ब्लँकेट जुनी झाली. ती आपण शिवूया. बेडशीट पण जुनी झालेली आहे. मग मला द्या शिवून एकदम. अच्छा, ती आपण चौकोनी शिवू. माझी थोडी घ्या ना मदत. तुम्ही सगळी एकटीने गोधडी शिवली. मग आता तुझं काम होते तर माझी गोधडी होते. मी काय करणार बसून म्हातारी? काय पण कारण देऊ नका. तुम्हाला माझा धागा आवडत नाही. वाकडा तिकडे धागा जातो. मला गोधडी दोरा सरळ पाहिजे. तुम्हाला धागा म्हणजे गोधडी शिवताना कुणाचा, म्हणजे धागा कुणाचा आवडतो शिवलेला? मी एकटीच गोधडी शिवते. आणि गावी असली माझी एक बाजूवाली नाही ना, त्यांचं नाव विमल. आणि माझी दोन नंबर सून. काय 2 नंबर सून आहे ना, सुप्रिया. ती आणि मी आणि विमल, तुमच्या तिघींचा एकच दोरा. तरी पण ते कुठे वाकडे जातील, कुठे ओढणार नाही. क्लास घेतलेत का सुप्रियाचा? कसला क्लास? सुप्रिया जरा घाईघाईने शिवते. हा, तर म्हणलं फास्ट शिवू नको, धागे वड चुनी ठेवू नको. आई तुम्ही कटकट लावता. म्हणलं कटकट नाही, चांगलं शिव. आणि एक विमल म्हणून तिघी मिळून असला की मग ती गोधडी किती दिवसात होते? एका दिवसात. पण छोटे छोटे कपडे जॉईन करायला लागतात ना आपल्याला. असे हे तुमचे हे ड्रेस आहेत ना, कॉटनचे जर असले तर जुने झाले टाकण्यापेक्षा किंवा भांडीवाल्या देण्यापेक्षा मी आपली कापून जोडून त्यांना. भांडीवाल्याचे पण भरपूर नखरे आहेत. फाटलेला अजिबात थोडा सुद्धा फाटलेला आतमध्ये असे कॉटनचे असे कपडे, कॉटनचे कपडे म्हणजे ड्रेस गाऊन असेल तर परकर साडी. हा बरोबर. ते काय तुम्ही अक्षय काय घालता गाऊन ते त्याचे पण मस्त येतात गोधड्या. आतमध्ये टाकायच्या. एखादी बेडशीट असली ती टाकायची, ते सारखे जोडायचे. बेडशीट आतमध्ये टाकली अजून उबदार झाली. मध्ये ते टाकायचे, त्याच्यावर ते कपडे जोडायचे. तेव्हा काळामध्ये आम्हाला साड्या नव्हत्या, आम्हाला कपडे नव्हते, ब्लँकेट कुठे होती, ब्लँकेट तेव्हा नव्हती आम्हाला. ब्लँकेट आम्ही घोंगडी अंगावर नाही, घोंगडी असली, घोंगडी माहितीये तुला ना? माहितीये. घोंगडी आम्ही अंगावर घ्यायची. अशा बाहेर पाळी आली महिन्याची ना, तर आम्ही घोंगडी अंगावर घ्यायची. आणि असेच ना गोंते बघ, गोणी असतात मोठ्या 2-2 मध्ये, त्या खाली हातरायच्या. आणि आता काय प्रश्नच येत नाही. हे बाई तुला गोधडी घे. आपण ना सासू ना गोधड्यांचा बिझनेस काढून मस्त प्रॉफिट होईल आपला. अच्छा, आता माझं वय किती झालं माहिती आहे तुला बिझनेस काढायला? मी तुम्हाला मदत करेल नाही तर सुप्रियाला गावावरून बोलू. अच्छा, आपला बिझनेस आपण काढू.
एका गोधडी मागे 500 रुपये घेऊया. 500 रुपयात काय गोधडी येते मग किती मस्त गोधडी शिवून झाले. आईने छान गोधडी शिवले, ती सुद्धा घाटापदराची. तर अशा जुने झालेले कपड्यापासून मस्त मस्त गोधडी शिवा. थंडी सुरू आहे, वर्षाच्या 12 महिने केव्हाही आपण गोधडी घेतो अंगाखाली किंवा अंगावरती. ब्लँकेट सारखी अशी मस्त गोधडी शिवून तयार होते, पण घरच्या घरी विकत आणण्यापेक्षा ब्लँकेट अशा प्रकारे गोधडी शिवा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला? जुन्या कपड्यापासून आपण मस्त सुबदार गोधडी शिवली, म्हणजे आम्ही ना, आईने शिवले. तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही सुद्धा ट्राय करा अशा प्रकारे छान छान गोधडी शिवायचं. काम आवरलं की दुपारच्या वेळेला झोपण्यापेक्षा गोधडी शिवा, किंवा छोटी बाळासाठी गोधडी शिवा, किंवा जुन्या झालेल्या बेडशीट असतात, ब्लँकेट असतात, त्या एकत्र करून छान अशी नवीन ब्लँकेट तयार करा, अजून जाड ब्लँकेट तयार होईल. असं आठवणाऱ्या गोष्टी आहेत, केल्या पाहिजे, पण मेहनत घेतली पाहिजे. झोपून आपण काय आपला आळस वाढतो, बस त्याच्या पलीकडे काय नाही. आणि काजळाला आपण आमंत्रण देते. इथंच व्हिडिओ एंड करते. आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. ओके, टाटा, बाय बाय.